नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व. उपवास कसा करायचा? काय खायचं? काय टाळायचं? आणि या दिवशी कोणती पूजा करावी? आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. त्यामुळे या एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. उपवास कसा करावा? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा. घरातील देवघरात किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. फुले तुळशीची पाने अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल रखुमाई या मंत्रांचा जप करा. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवसभर शक्य तितके शांत राहा. राग, खोटे बोलणे आणि वाईट विचार टाळा. उपवासात काय खावे? उपवासात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, राजगिऱ्याची भाकरी, शेंगदाण्याची आमटी, बटाटा, रताळे, फळे, दूध, दही, ताक, सुकामेवा, मखाणे आणि नारळ पाणी घेऊ शकता. शेंग व मीठ वापरावे. भरपूर पाणी प्या आणि शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. काय खाऊ नये? गहू, तांदूळ, डाळी, हरभरा, मांसाहार, अंडी, कांदा, लसूण आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. अति तिखट, तेलकट किंवा जंक फूड खाऊ नये. पूजेनंतर काय करावे? संध्याकाळी आरती करा. विठ्ठलाचे नामस्मरण करा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा फळदान करा. दानधर्माचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला भगवान विष्णूची पूजा करून उपवास सोडावा. महत्त्वाची सूचना: लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्ती पूर्ण उपवास करण्याऐवजी फळाहार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करावा. समारोप: आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून श्रद्धा, भक्ती, संयम आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. शुभ आषाढी एकादशी. जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी.